नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर आज असं मस्त असं चमचमीत असं मी सुकं चिकन बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता धुवून घेतल्यानंतर हे जे चिकन आहे हे एका टोपात मी फोडणी देणार आहे। त्याच्यासाठी मी 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे यात आणि हे चिकन असं मी फोडणी देणार आहे। आता या चिकनचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकपासून मी पांढरा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे यात मी फक्त मीठ टाकणार आहे आणि हे चिकन मी शिजवून घेणार आहे। पांढऱ्या रस्स्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर याआधीच मी पांढऱ्या रस्स्याची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि आत्ता मी हे चिकन पांढरा रस्सा काढल्यानंतर जे हे चिकन शिजवलेलं उरलेलं आहे त्याचं मी ही चिकनची रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे। त्यामुळे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर पांढरा रस्सा ही रेसिपीबद्दल तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा। तर चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे मी, फक्त हळद टाकलेली नाही आहे कारण मला पांढरा रस्सा बनवायचा आहे आणि हे मी मिक्स करून घेणार आहे आणि 5 मिनिटासाठी एक झाकण ठेवणार आहे। आणि ज्याप्रमाणे नेहमी जसं मी चिकन शिजवून घेते, तुम्ही बघितलं असेल माझ्या जर बऱ्याचशा व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल चिकनच्या, तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेलच की मी कसं चिकन शिजवून घेते, त्याच सेम पद्धतीने मी चिकन शिजवून घेत आहे। तर याच्यासाठी एक झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर मी पाणी टाकणार आहे आणि लागेल तसं हे पाणी मी या आतमध्ये हे चिकनमध्ये ॲड करत जाणार आहे, म्हणजे मला जेवढा हवा तेवढा अळणी रस्सा बाजूला काढता येईल। तर या पद्धतीने तुम्ही पण असंच चिकन शिजवून घ्या। जे आपण चिकन स्टॉक काढत आहोत त्याचा तुम्ही पांढरा रस्सा बनवू शकता किंवा तांबडा रस्सा पण बनवू शकता। या दोन्ही पण रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। तर असे या पद्धतीने आपण आता आपलं हे चिकन शिजवून घेऊया। आता चिकनमध्ये जेवढं मला हवं होतं, म्हणजे जेवढा मला पांढरा रस्सा बनवायचा आहे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे यात, गरम पाणी। आणि आता हे चिकन जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे, तर मी आता गॅस बंद करून घेणार आहे। आणि आता मी हा चिकन स्टॉक आणि हे चिकनचे जे शिजलेले पीस आहेत ते मी असे वेगळे करून ठेवलेले आहे। आता चिकनच्या स्टॉकचं मी पांढरा रस्सा बनवलेला आहे आणि आता मी हे चिकनचे पीस जे आहेत त्याचं मी हे सुकं चिकन बनवत आहे। आता हे चिकन सुकं बनवताना मी थोडंसं वेगळं वाटण बनवलेलं आहे, तर त्या पद्धतीने मी हे चिकन बनवलेलं आहे। तर तुम्ही पण नक्की हे असं चिकन नक्की ट्राय करून बघा। आता एका कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि यात मी एक मिडियम साईजचा कांदा होता, तो कांदा मी असं टाकलेला आहे आणि कांदा छान असा मी भाजून घेणार आहे। आता जी ही मी पावडर बनवून घेतलेली आहे त्यासाठी मी 1 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे, 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत। ते ड्राय रोस्ट केले, म्हणजे भाजून घेतले तव्यात आणि त्याची अशी ही पावडर बनवून घेतलेली आहे। आता जे हे वाटण केलेलं आहे ते पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे। तर यासाठी मी एक छोटा तुकडा सुका खोबऱ्याचा घेतलेला आहे, त्यानंतर एक कांदा, टमॅटो, आलं, लसूण असं हे मी भाजलेलं आहे आणि भाजून घेऊन याचं हे असं वाटण बनवून घेतलेलं आहे। आता कांदा थोडासा भाजल्यानंतर मी यात 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि ही पेस्ट पण मी छान अशी परतून घेणार आहे। आलं लसूण पण छान भाजलेलं आहे। आता यामध्ये हे आपलं बनवलेलं वाटण जे आहे ते वाटण मी टाकून घेणार आहे। एक 2 ते 3 टेबलस्पून एवढं हे वाटण आहे, हे वाटण मी टाकलेलं आहे। आणि या चिकनसाठी आपण जे वाटण केलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे हे जे चिकन आहे हे चिकन बनवताना आपल्याला वाटण जास्त भाजायची गरज नाही, त्यामुळे अगदी जर चिकनची पीस जर शिजले असते तर अगदी पटकन असं होणारं हे चिकन आहे। आणि फक्त अगदी 1 2 ते 3 मिनिटं मी हे कांद्याबरोबर असं तेलात परतून घेणार आहे। आता यामध्ये 1 टीस्पून हळद टाकायची आहे। आता यामध्ये मी माझा घरगुती मसाला, म्हणजे जी कांदा लसूण चटणी आहे, कोल्हापूरची चटणी आहे, ती 4 टीस्पून मी टाकणार आहे। तुमच्या घरी कुठलाही मसाला अवेलेबल असेल घरगुती मसाला तो तुम्ही टाकू शकता। आणि हा जो मसाला आहे हा पण मी असा 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घेणार आहे। आता यात आपण बनवून घेतलेली ही जी पावडर आहे जिरे आणि तिळाची, ही 1 टेबलस्पून आहे, ही टाकली। आता यातच हे 1 टेबलस्पून मी धने पावडर घेतलेली आहे, ही धने पावडर पण टाकलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्या। आता यात मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकल्यानंतर परत हे छान असं मिक्स करून घेते। आणि आता यात हे चिकनची शिजलेले पीस आपण टाकणार आहोत आणि हे छान असं एकत्र करून घेणार आहोत।
आता यात मी अगदी मसाल्यापुरतं मीठ टाकणार आहे, कारण चिकन शिजताना पण आपण यात मीठ टाकलं होतं. त्यामुळे अगदी चव घेऊन तुम्ही यात हे थोडंसं चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करूया आणि या मसाल्यात अगदी 5 मिनिटं आपण हे चिकन जे आहे ते शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये अगदी एकदम थोडासा म्हणजे अर्धी वाटी होईल एवढा चिकन स्टॉक मी टाकलेला आहे. आता 2 ते 3 मिनटं मी असं झाकून ठेवलं होतं आणि 2 ते 3 मिनटानंतर मी 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून मी चिकन मसाला आणि 1 टीस्पून मी यात कसुरी मेथी टाकलेली होती आणि त्याच्यानंतर परत 2 ते 3 मिनटं हे झाकून ठेवलं होतं. म्हणजे असं एकंदरीत मी 5 मिनटं हे जे चिकन आहे हे या मसाल्यात अगदी लो फ्लेमवर मी शिजवून घेतलेलं आहे. आणि असं आपलं हे मस्त असं चमचमीत असं एकदम पटकन होणारं वेगळ्या वाटणातलं सुकं चिकन तयार झालेलं आहे. अशी ही थोड्याशा वेगळ्या वाटणातली पटकन होणारी चमचमीत असं सुकं चिकन याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर अशा खूप साऱ्या तुम्हाला चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिकनच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील, त्या पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत व्हेज नॉनव्हेज रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.